नमस्कार मित्रांनो, सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ बनवायला थोडं लेटच झालं आहे. तर मी बनवली आहे तिळाची चिक्की. तीळ आणि गूळ आणि शेंगदाणे हे तिन्ही मिळून मी बनवली आहे शेंगदाण्याची चिक्की. तर मी इथे मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहेत भाजून आणि त्याच कढईत मी एक मोठी वाटी तीळ घेतले आहेत. तीळसुद्धा असे छान बारीक गॅसवर मी भाजून घेतले आहेत. छान असे भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत तडतड आवाज येत नाही तोपर्यंत हे बघा. आणि त्याचा रंगही चेंज होईपर्यंत हे बघा. आपले एकदम मस्त असे लालसर भाजून घ्यायचे आहेत. हे भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याची मी साल काढून घेतले आहेत. तुम्हाला हवे तर नसेल काढायचे तर नका काढू. आणि एकदम असं थोडं जाडच, खूप बारीक पण पावडर नाही करायची, थोडं मोठंच ठेवायचं शेंगदाण्याचं कूट. हे केलं मी तुम्हाला दाखवण्यासाठी ताटात ओतते. पण आपल्याला तीळ घालायचे, तर तीळ घालायचे आहेत आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, दोन्ही मिळून मी थोडंसं एकदाच फिरवायचं आहे भांडं. आता इथे आपण ह्याची पाकाची तयारी करत आहोत. पाक तयार करण्यासाठी मी इथे 1 चमचा तूप घातला आहे आणि 1 वाटी मी असं कट करून घेतलेला हा गूळ आहे. आणि छान असा गॅस स्लो ठेवायचा आहे. बारीक गॅस करून आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे मस्त पाकही खूप जास्त वेळ शिजवायचा नाही आहे. असं आपला गूळ विरघळला का लगेच घ्यायचं. जास्त पाक बनवला तर ते खूप कडक होतं आणि मग ते तोडायला चावायला प्रॉब्लेम येतो. मी ज्या पद्धतीने इथे 1च चमचा पाणी घालायचं आहे. पाणी घालायचं कारण म्हणजे हे की वड्या अशा एकदम खुसखुशीत आणि छान लुसलुशीत बनतात. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि नक्कीच आवडतील तुम्हाला. तर इथं आता पाक हे आपल्याला 5 ते 7 मिनटं बनवायला लागतील. हे बघा, आपला सगळा गूळ विरघळलेला आहे आणि छानपैकी असं 2 मिनटं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. सारखं फिरवत राहायचं, खाली लागू नये म्हणून. गूळ आहे लवकर असं कडेने काळं व्हायला लागतं. तर आपल्याला असं छान फिरून घ्यायचं आहे. फिरून घेतल्याच्या नंतर हे आपलं मिश्रण खाली घ्यायचं आणि हे फटाफट मिक्स करायचं. सगळं ह्याच्यात घालायचं आहे आणि एकदम फटाफट फिरून घ्यायचं. इथे मी वेलची पूड घालायला विसरली, तर इथे मी इलायचीची पावडर थोडीशी घातली आणि हे सगळं एकत्र असं मिक्स करून घ्यायचं. एकदम फास्ट करायचं आहे, कारण की हे जर घट्ट झालं तर मग ते सेट व्हायला आपल्याला प्रॉब्लेम येतो. हे सर्वांनाच माहिती आहे ही प्रोसेस, पण मी सांगते परत एकदा. आणि हे बघा, असं सगळं एकत्र केलं की मी इथे एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि हे एका ताटात जे आहे काढायचं आहे. हे ताटात काढल्याच्या नंतर एकदम फटाफट आपल्याला हे असं सेट करायचं आहे. मी बघा ज्या पद्धतीने सेट करते असं थोडंसं आपलं तूप हाताला लावायचं आणि एकदम फटाफट करून घ्यायचं सेट. हे बघा, जास्त वेळही लागत नाही आणि काही नाही. हे बघा, माझी चिक्की एकदम सेट झालेली आहे. तर थोडा उशीर झाला आहे, मला लवकर रेसिपी टाकायला हवी होती, पण चला. आता हे बघा, माझी चिक्की झाली आहे. मी हे 10 ते 15 मिनटासाठी ठेवणार आहे गार होण्यासाठी. एकदम गार झाले तरी, म्हणजे एकदम गार होईपर्यंत पण नाही ठेवायची. थोडी जरी गार झाली 15 मिनटात, म्हणजे जो गरमाटपणा राहतो तेव्हाच आपल्याला चांगला कट लावून घ्यायचे आहेत. त्याच्याने छान असं कट होतं, नाहीतर मग ते कट होत नाही. कडक जर झाले तर मग ते कट होत नाही, मग तुटायला लागतं. त्यासाठी आपल्याला ही चिक्की जी आहे जास्त वेळ नाही ठेवायची, फक्त 15 मिनटं आपल्याला ठेवायची आहे. हे आता मी ह्याच्यावर थोडेसे पिस्ताचे काप घालतात कुणी,
कोणी घालायचंही नाही. मी आपलं असंच छान दिसावा म्हणून बदामचे काप घातलेले आहेत असे बारीक करून. तुम्हाला आवडल्यास घाला, नाही तर काही गरज नाही. आणि हे बघा, माझी चिक्की एकदम मस्त बनून तयार आहे. आता ही मी ठेवत आहे 15 मिनटासाठी आणि 15 मिनटानंतर आपण कट करून घेऊया. तर व्हिडिओ हे बघा झाले आहे 15 मिनटं. आता कट करायला घेऊया. हे बघा किती स्मूथली कट होते, एकदम स्मूथली कट होते आणि एकदम फटाफट कट होते. एकदम मऊ झालेली आहे चिक्की. इतके छान झाले की तोंडात टाकता विरघळते आणि कडकपणा अजिबात नाही आहे. जसे बाजारात किंवा कधी कधी कोणी बनवताना चुकते तर कडक होते, तर ही अजिबात होणार नाही. तुम्ही माझ्या पद्धतीने केल्यास अजिबात कडक होणार नाही आणि तुमची चिक्की सुकणार नाही. एकदम छान पद्धतीत अशी कट करून घ्यायची आहे. तर व्हिडिओ पोस्ट करायला थोडा लेटच झाला आहे म्हणायला. संक्रांतीच्या दिवशी पोस्ट करते, चांगला दिवस आहे. तर चॅनलवर नवीन आहात तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. हे बघा किती छान असे मस्तपैकी हे बघा वड्या म्हणजे वड्याच झाल्या आहेत. इतक्या छान झालेल्या आहेत की काय सांगू तुम्हाला. एकदम भारी आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तर चला मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी